आम्ही एक रील बनवली आहे, त्या तिचे एक्सप्रेशन्स बघा. मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुम्ही म्हणून दाखवा. तर अशी काहीशी आमची स्टोरी. चला मग मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. मी स्वाती आणि ब्लॉग विथ स्वाती मुसळेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी माझ्या जाऊबाईचं ऑफिशियल इंट्रोडक्शन तुमच्यासोबत करून देते. तरी माझी जाऊबाई बऱ्याच ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, आमची बॉन्डिंगही बघितली असेल, पण आज मी तुमच्यासोबत समोरासमोर बसून इंट्रोडक्शन देते. तर यांचं नाव आहे मनीषा, यांचं माहेर आहे केरामेरी मंचिरालगड. म्हणजे एक त्यांनी आहेत ते त्या टोकाच्या, मी आहे ते या टोकाची, म्हणजेच किनवट. माझं माहेर अंधबोरी समजा, आणि दोघी आलो तिथं. इच्छोडा चलदा. ती तिकून आली, मी इकून आले. हां, तर मिडलमध्ये थांबलो. म्हणजे मला आहे ते घाटाच्या खाली जावं लागतं. म्हणजे घाटाच्या खाली उतरलं की माझं गाव आहे, तर घाटाच्या वर चढलं की यांचं गाव आहे. माझे उतरलं कीच आहे. उतरलं की हां, तर मग यांचं भर चढून उतरावं लागतं. माझं फक्त उतरावं लागतं. तर ताईचं इंट्रोडक्शन तर मी करून दिलंय. तर सांगितल्याप्रमाणे मला घाटाच्या खाली उतरून जावं लागतं. माझ्या माहेरी जायचं असेल तर ताईला घाट चढून उतरावं लागतं. माहेरी जायचं असेल तर मग दोघींना घाट परत चढून यावं लागतं. तर अशी काहीशी आमची स्टोरी. चला मग तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजचा व्लॉग तुम्ही नक्की बघा. तर आमचं दिवसभराची संक्रांतीची तयारी आणि आमची संक्रांतीची सुगडे पूजन सगळं त्या व्लॉगमध्ये आहे. तर चला मग व्लॉग नक्की बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा. लेकरांना काय करतील काय नाही त्यांचा भरोसाच नाही. डुगूच्या हातात जी गन आहे ना, त्या गनला 2 डोळे होते. ते डोळे काढून डुगूनच त्याच्या डोळ्याच्या साईडला लावलेत. खरंच म्हणजे कधी काय करतील आपण विचारच करू शकत नाही. तर इथं मग मी रांगोळी काढत आहे. आज मकर संक्रांती, म्हणलं थोडेसे कलर वगैरे टाकून रांगोळ्या काढाव्या. परवा गेलो होतो तेव्हा आणायचे होते कलर्स, पण व्यवस्थित नव्हतेच, म्हणजे बिलकुल शाईन नव्हती त्या कलर्समध्ये, म्हणून घेतले नाही. जे अगोदर होते तेच यूज केले. आणि इथं ताईचं म्हणणं होतं की आमच्या लहानपणी आम्ही असे ऊस, हंडी वगैरे दूध उतू गेलेलं असं काढत होतो, ते पण काढ. काही बघितलं नव्हतं, काय नाही, म्हणलं चला. ताई हसत होते, तुझा ऊस असं तसं म्हणून, म्हणजे कारण ते बिलकुल व्यवस्थित आला नव्हता. मग चला म्हणलं, कशी का होईना छोटी मोठी रांगोळी काढली. आणि माझ्या केसातना इतका डॅन्ड्रफ झाला होता, तर कालच ॲलोवेरा कट करून पाण्यात टाकून ठेवली होती. म्हणजे त्याचं ज्या साईडनी आपण कट करतो ना, त्या साईडनी पाण्यात टाकायचं, म्हणजे त्यात काही जरी वेस्ट असेल ना, जे खराब असतं ते निघून जातं, आपलं पाणी सगळं खराब निघून जातं. ओव्हरनाईट तशीच ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी लावायची. तर इथं ताई लावून देत आहेत. मस्त दोघीचं गप्पा टप्पा मारत माझं लावून घेणं चाललेलं आहे. आणि इतकं छान, मला एकदाच यूज नाही, इतकं छान रिझल्ट भेटला ना त्याचा. डॅन्ड्रफ चक्क सगळा गेला नाही, तर इतका डॅन्ड्रफ झाला होता, म्हणजे असं फक्त डोक्यात असं खाजवलं ना तरी वरती येत होता. छान असं ॲलोवेरा लावून घेतलं. त्यानंतर म्हणलं आता दुसरे कामं आवरून घ्यावे, कारण एक 1-1.5 तास तरी ॲलोवेरा राहिली ना चांगलं असतं डोक्याला. तर म्हणजे लावलं आणि लगेच वॉश केलं ना त्याचा तितका रिझल्ट दिसत नाही, म्हणून मी 1-1.5 तास थांबले होते. त्या अगोदर मग इथं भांडे वगैरे घासून घेतले मी. नंतर झाडून वगैरे काढलं. आणि तितका धिंगाणा घरात होत नाही आहे, कारण लेकरं नाहीत ना, फक्त अभिनव आहे आमच्याकडे. सौरभ इकडं आईकडे गेला आहे आणि प्रणव गौरव त्याच्या आजोळी गेलेत. तर मस्त असं झाडून वगैरे काढून पोचा मारून घेतलं. ताईनं दुसरे कामं आवरले बाहेरचे. आणि त्यानंतर मग आंघोळ्या वगैरे आवरून घेतल्या. म्हणलं चला पूजा वगैरे आधी करून घ्यावी, कारण जवळपास सगळंच काम आवरलं होतं, आता फक्त पूजा राहिली होती. म्हणलं आंघोळ्या करून छान साड्या वगैरे घालून नंतरच पूजा करावी. म्हणलं थोडं डेली तर आपलं साडी घालणं होत नाही, असं सणावाराच्या दिवशी किंवा काही कार्यक्रमात असंच साडी घालणं होतं.
तर छान असं दोघींनाही साड्या घातल्या, मस्त रेडी झालोत. म्हणलं थोडे रेडी व्हायलोत तर फोटोजही काढून घेऊया. आणि प्रत्येकाकडं पूजा करण्याची पद्धत वेगळी वेगळी असू शकते. तर इथं मी सुगडे पूजन करून घेत आहे. कुणी कुणी कालच केलं, कुणी आज म्हणत आहे, काय माहिती. आम्ही तर आता आज करत आहोत. असं 5 सुगड्यामध्ये मस्त वाण वगैरे ठेवून हळद कुंकू चंदन सगळं लावून तिळगुळ ठेवलं. त्यानंतर दिवा वगैरे लावला, धूपबत्ती लावली आणि अशी साधी अशी पूजा करून घेतली. मग आत्ता लागली होती भूक. थोडेफार फोटोज काढणं झाले होते, 1-2 रीलही काढणं झाल्या होत्या. म्हणलं चला आता साबुदाणा करावा, कारण खूप जास्त भूक लागली होती. सकाळी थोडंसं भगर खाल्लं होतं आणि आत्ता वाजले होते 4-5 असे झाले होते इव्हनिंगचे. तर म्हणलं चला शाबू खाऊया, कारण आज एकादशी. तर म्हणजे माझी ताईची मॅक्सिमम सगळ्यांचीच असल्यासारखी आहे घरी एकादशी. तर शाबू पण ते छोटा नव्हता, तर मग मोठा शाबू भिजायला वेळ लागतो, तर तसंच झालं. खूप जास्त भूक लागली होती. छान असं बसून मस्त शाबू खाल्ला आम्ही. चला आता सगळंच झालं होतं मॅक्सिमम. आता राहिला होता वाण द्यायचा. तर आधी देवीला वगैरे वाण द्यावं म्हणलं, कारण सुगडे पूजन केल्या केल्या आम्ही वाण देत नाही. ते थोड्या वेळाच्या नंतर मग वाण देतो. तर तसंच केलं. मग इथं ताई बघू शकता रुक्माई देवीची ओटी भरत आहेत. आणि नंतर मग मी बाहेर तुळशीची वगैरे ओटी भरली. नंतर ताईनं पण भरली. नंतर एकमेकींना दोघीला वाण देऊन घेतला. म्हणजे आजच्या दिवशी ना 5 जणीला तरी वाण द्यायचा मान असतो. तर तसं सगळं करून घेतलं मग आम्ही. आणि नंतर मग वाणाचं जे कार्यक्रम आहे ना, आम्ही नंतर ठेवत असतो. आजच्या दिवशी म्हणजे 5 जणांना तरी असं वाण देऊन टाकायचं. तर मग आमच्या दोघींचं एकमेकीला वाण देऊन घेणं चाललेलं आहे इथं. आणि अशा प्रकारे आमची मकर संक्रांती सेलिब्रेट झाली आजची. चला सगळं करण्याच्या नादात ना तिळगुळाचे लाडू करायचे राहिले होते. तसं काल आम्ही फ्री होतो, पण गूळ व्यवस्थित नव्हता जे घरी होता ते. तर मग आज गूळ आणलाय भैयांनी, मस्त आहे गूळ. चला म्हणलं आता लाडू करून घेऊया तिळाचे. तर इथं मग मी छान असा गूळ कट करून घेतला. तर अर्धा किलो गुळाचे लाडू बनवलेत आम्ही तिळगुळाचे. जवळपास अर्धा किलो गूळ होता आणि अर्धा किलोच्या वर तिळं होते. तर मस्त असे लाडू झाले होते. छान तिळाला भाजून घेतलं. तिळं पण असे विकत आणलेले नव्हते, आपले घरचेच असल्यासारखे होते. तर मग त्याला क्लीन वगैरे करून सगळं करून घेतलं आणि भाजून घेतले छान असे. नंतर पाक ठेवला, पाक करायला घेतला आणि गूळ इतका बारीक कट केला होता ना मी, तरी पण मेल्ट व्हायला तयार नव्हता. मग असं स्मॅशरनं त्याला असं स्मॅश करून घेतलं. छान अशी उकळी फुटू दिली. उकळी फुटल्याच्या नंतर एक 2-3 मिनिट असं ठेवायचं. 5 मिनिटाच्या मध्येच बंद करून टाकायचा गॅस. आणि आपण तिळं पण यात टाकू शकतो किंवा तिळं टाकून मिक्स करू शकतो, किंवा असं तिळामध्ये पण गूळ टाकू शकतो. पण आम्ही असं चाळून घेतलाय, तिळामध्येच गूळ टाकून घेतला, कारण त्यात थोडे खडे वाटत होते. जर गूळ चांगला असला ना, त्या पाकामध्येच आपण तिळ टाकू शकतो. तर छान असं मिक्स करून घेतलं. थोडंसं पातळ वाटत होतं. थोडेसे दुसरे तीळ, म्हणजे हेच तीळ आम्ही थोडे काढून ठेवले होते, ते तीळ थोडे टाकले आणि छान असे लाडू बनवून घेतले.
लाडू पण मस्त झाले, गोल गोल होत होते आणि छान असे लाडू तयार आहेत आमचे. चला मग सगळ्यांनीच तिळगुळाचे लाडू बनवले असतील आणि कुणी कुणी यात शेंगदाणे पण टाकतं, पण आम्ही नाही टाकले, फक्त म्हणजे तिळाचे आणि गुळाचेच बनवले होते. तर चला मग व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.